नमस्कार विद्यार्थी मित्र हो. महा-टी-ई-टी 2026 परीक्षा 28 जून रोजी असणार आहे. आजपासून पाहिलं तर फक्त 1 महिना बाकी आहे. तर या महिन्याभरासाठी आपण आजपासून एक स्पेशल सीरीज चालू करत आहोत, ज्याच्यामध्ये दररोज आपण सोडवणार आहोत एक सराव संच, जो बेस्ड असेल मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांवरती, ज्याला आपण म्हणतो पी-वाय-क्यू. आणि याचा सगळ्यात जास्त बेनिफिट काय होणार आहे, तर या सीरीजमुळे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जमेल आणि त्याचबरोबरीने जे ॲक्चुअल प्रश्नपत्रिकेचं डिफिकल्टी लेवल आहे, काठिण्य पातळी आहे, त्याचाही अंदाज आपल्याला येणार आहे. या सराव संचामध्ये दररोज असणार आहेत 20 प्रश्न. आता तुम्हाला वाटेल मॉक टेस्ट किंवा ॲक्चुअल पेपरमध्ये 150 प्रश्न असतात. पण दररोजच्या दररोज आपल्याला 150 प्रश्न सोडवणं शक्य नाही. पण डेली बेसिसवरती 20 प्रश्न सोडून तुम्ही 20 नव्या कॉन्सेप्टचा स्टडी करू शकता. तर आजची सीरीज सर्वांसाठीच हेल्पफुल असणार आहे. तर दररोज न विसरता या टेस्ट सीरीजचा सगळ्यांनीच एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि आपल्या स्टडीला बूस्ट करायचं आहे. याच बरोबरीने आपण जसं डेली व्हिडिओ लेक्चर थ्रू 20 क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणार आहोत. त्याचबरोबरीने आपण 25 प्रश्नांचा जे असतील सर्वसमावेशक आणि ॲक्चुअल प्रश्नपत्रिकेशी साधर्म्य असणारे एक मॉक टेस्ट आपण दररोज देणार आहोत, ज्याची कॉस्ट असणार आहे ₹9 आणि डेली बेसिसवरती आजपासून परीक्षेपर्यंत ही नियमित तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. आणि याच्यामुळे काय होईल, टाईम मॅनेजमेंट जमेल आणि त्याचबरोबरीने डिफिकल्टी लेवल आपल्याला समजल्यामुळे किंवा डेली मॉक टेस्ट सॉल्व्ह केल्यामुळे आपण कुठे कोणत्या विषयात कमी आहोत, कुठल्या फील्डवरती आपल्याला जास्ती काम करायचं आहे, याचा तुम्हाला अंदाज येईल. याचबरोबर व्हिडिओ आणि या पी-डी-एफचा तुम्हाला काय बेनिफिट होणार आहे, तर दररोजच्या दररोज सर्व विषयांचा सराव तुमच्याकडून होऊन जाईल. वेळेचं व्यवस्थापन तुम्हाला जमेल आणि त्याचबरोबरीने दररोज 20 नवीन कॉन्सेप्टवरती तुम्हाला काम करता येईल. तर याचा सर्वांनी बेनिफिट घ्यायचा आहे. पी-डी-एफसाठी तुम्ही खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर आजच्या सीरीजचा फर्स्ट क्वेश्चन, पहिला प्रश्न असणार आहे, बुद्धिमत्ता म्हणजेच इंटेलिजन्स या विषयावरती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने द्विघटक सिद्धांत मांडला? जीन पियाजे, चार्ल्स पियरमन, थॉर्नडाईक की गार्डनर? तर फक्त प्रश्नाचं उत्तरच नाही, तर प्रत्येक प्रश्नाचं पुरेपूर तुम्हाला जोपर्यंत समजणार नाही इतकं डीप विश्लेषणही दिलं जाईल. त्यामुळे तुम्ही फक्त एका प्रश्नाचं उत्तर नाही शिकणार आहात, तर त्या प्रश्नाशी रिलेटेड संबंधित जी काही थिअरी आहे ते तुम्हाला एक्सप्लेन केली जाईल. तर डेफिनेटली या व्हिडिओ लेक्चरच्या एंडपर्यंत तुम्ही 20 प्रश्नांसोबत 20 नवीन कॉन्सेप्ट शिकणार आहात. तर बघा, बुद्धिमत्ता या विषयावरती चार्ल्स पियरमन यांनी द्विघटक सिद्धांत, ज्यालाच आपण 2 फॅक्टर थिअरी म्हणतो, हा मांडला होता. तर पहिला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की द्विघटक सिद्धांत कुणी मांडला, तर तो मांडला होता चार्ल्स पियरमन यांनी. आता याला आपण द्विघटक सिद्धांत का म्हणतो, तर याच्यामध्ये 2 वेगवेगळे घटक आहेत, 2 वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, ज्याला आपण म्हणतो, पहिला फॅक्टर आहे जनरल फॅक्टर, जो अगदी आपल्या जन्मापासून आपल्यासोबत असतो आणि सर्वांमध्ये असतो. तर याला म्हणतात जनरल फॅक्टर. हा सामान्य घटक तो असतो आणि तो जन्मजात असतो. दुसरा घटक आला एस घटक, ज्याला जो आपल्यामध्ये आत्मसात होतो सराव आणि वातावरणामधून, जसं की संगीत असेल किंवा एखादं कौशल्य असेल. तर या प्रश्ना थ्रू आपण काय शिकलो, तर द्विघटक सिद्धांत हा प्रेझेंट केला, मांडला चार्ल्स पियरमन यांनी. द्विघटक सिद्धांत काय आहे, तर याच्यामध्ये आपण बघितलं की 2 फॅक्टर असतात, 2 घटक असतात, जी आणि एस. जी म्हणजे सामान्य घटक, जनरल घटक, जो जन्मजात सर्वांमध्ये असतो, आणि एस म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर, जो आपल्याला वातावरण आणि सरावानुसार आपल्यामध्ये आत्मसात होत जातो, जसं की संगीत, गणितातली एखादी स्किल असेल किंवा कोणतेही कौशल्य. दुसरा प्रश्न आहे, अध्यापनाची प्रकल्प पद्धती, ज्याला आपण म्हणतो प्रोजेक्ट मेथड, कुणी विकसित केली? जॉन ड्यूई, स्किनर, किलपॅट्रिक की फ्रोबेल? तर याचं उत्तर आहे, प्रकल्प पद्धती ही विकसित केली होती विल्यम किलपॅट्रिक यांनी. तर विल्यम किलपॅट्रिक कोण होते, तर ते होते जॉन ड्यूई यांचे शिष्य.
मग त्यांनी काम केलं ॲक्च्युली जॉन डुई यांच्या थिअरीवरती. ती थिअरी कोणती होती? तर ती होती कृतीद्वारे शिक्षण, ज्याला आपण म्हणतो लर्निंग बाय डुईंग. आणि या विचारसरणीचा आधार घेऊन विल्यम्स किलपॅट्रिक यांनी ही पद्धत व्यवस्थित मांडली आणि ज्यामध्ये आपल्याला काय कळालं की विद्यार्थी प्रत्यक्ष कृती करतात आणि त्या कृतीच्या अनुभवातून शिक्षण घेतात. यालाच आपण म्हणतो प्रोजेक्ट मेथड. तर या प्रश्नामार्फत आपण काय शिकलो? तर प्रकल्प पद्धती याचा शोध लावला विल्यम्स किलपॅट्रिक यांनी. विल्यम्स किलपॅट्रिक कोण होते? ते जॉन डुई यांचे विद्यार्थी होते. जॉन डुई यांनी कोणती थिअरी प्रेझेंट केली होती? तर ती होती कृतीद्वारे शिक्षण. आणि याचा आधार घेऊन किलपॅट्रिक यांनी प्रोजेक्ट मेथड ही प्रस्थापित केली होती, ज्याच्यामध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष कृती करून अनुभव घेऊन शिकतो. पुढचा प्रश्न आहे व्याकरणावरती आधारित. अ हे अक्षर खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतं? स्वरादी, व्यंजन, स्वर की संयुक्त व्यंजन? ज्यांना कुणाला याचं उत्तर माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये उत्तर सांगावं. तर याचं उत्तर आहे स्वर. अ हे अक्षर येतं स्वर या प्रकारात. आणि याचं कारण काय आहे? स्वर म्हणजे काय? तर ज्या वर्णांचा, ज्या अक्षरांचा उच्चार करताना तुमच्या जिभेचा मुखातील कोणत्याही इतर भागाशी स्पर्श होत नसेल आणि त्याचबरोबरीने हवेचा मार्ग अडवला जात नसेल, तर अशा अक्षरांना आपण म्हणतो स्वर. आणि मराठीत किती स्वर आहेत? तर 4, जे आहेत अ, आ, इ, ई. तर हे लक्षात ठेवायचं आहे. स्वर या भागावरती आधारित कोणताही प्रश्न आला तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अ, आ, इ, ई. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? आता भाववाचक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये एखादी भावना व्यक्त केली गेलेली आहे. तर ऑप्शन्स आहेत मुलगा, पर्वत, गरिबी की भारत. अगदी सोपा प्रश्न होता. याचं उत्तर आहे गरिबी. कारण ज्या नामाने प्राण्यांमधील किंवा कोणत्याही पदार्थामधील गुण, भाव किंवा धर्म यांचा बोध होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? तर आपण त्याला भाववाचक नाम असे संबोधतो. आणि गरीब हे काय आहे? तर गरीब हे एक विशेषण आहे आणि त्यापासून तयार झालेली गरिबी ही एक स्थिती किंवा भाव दाखवते. म्हणूनच भाववाचक नाम असेल गरिबी. पुढचा प्रश्न, तो गाणे गातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता प्रयोग ओळखायचा आहे की हा कर्मणी आहे, कर्तरी आहे, भावे आहे की अकर्मक कर्तरी. तर याचं उत्तर असणार आहे कर्तरी. आणि का? तर नेमकं कर्तरी प्रयोगात काय होतं? तर कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन किंवा पुरुषानुसार बदलते. आता इथे काय झालंय? इथे तो कर्ता आहे. गाणं कोण गात आहे? तर तो. तर तो कर्ता आहे आणि जर त्याला बदलून, त्याचं लिंग बदलून आपण ती केलं तर वाक्यामध्ये काय होईल? ती गाणे गाते. इथे आहे गातो आणि पदामध्ये काय बदल होते? गाते, असा बदल होईल. तर तसेच कर्त्याला कोणताही प्रत्यय नाही. आपल्या कर्त्याला कोणताही प्रत्यय लागून आलेला नाही. म्हणून याला म्हणायचं कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न, कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सोपा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत कृष्णा, पंचगंगा, गोदावरी की तापी. तर याचं उत्तर असणार आहे पंचगंगा नदीकाठी. भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि सरस्वती या 5 नद्यांच्या प्रवाहांनी मिळून बनलेली पंचगंगा नदी आणि या नदीकाठी आपलं कोल्हापूर शहर वसलेलं आहे. तर इथे आपण काय काय ऑब्झर्व केलं किंवा काय नोट करायचं आहे? कोल्हापूर कोणत्या नदीकाठी आहे? तर ते पंचगंगा. पंचगंगा नदी किती नद्यांनी बनली आहे? 5. आणि त्या आहेत भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि सरस्वती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? सर्वात उंच शिखर कोणतं आहे? साल्हेर, महाबलेश्वर, कळसुबाई की सप्तशृंगी? हा पण क्वेश्चन खूप इझी होता. तर महाराष्ट्रातील सर्वात उच्च शिखर आहे कळसुबाई.
त्याची उंची आहे 1646 मीटर. आणि हे कुठे स्थित आहे, तर हे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर बाउंड्रीवर आहे, अकोले तालुक्यात. आणि हे सर्वात उंच शिखर आहे. तर या टॉपिक रिलेटेड आपल्याला काय काय कळालं आज, तर महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे कळसुबाई. त्याची उंची 1646. ते कुठे वसलं आहे, तर ते अकोले इथे आहे. आणि अकोला कुठे आहे, तर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरती. 4 गोष्टी या टॉपिकशी रिलेटेड नोट डाऊन करायच्यात. पुढचा प्रश्न, संविधानातील कोणत्या कलमानुसार शिक्षणाचा हक्क, ज्याला आपण म्हणतो RTE, राईट टू एज्युकेशन, मूलभूत हक्क आहे? कलम 14, कलम 21A, कलम 45 की कलम 51? तर याचं उत्तर आहे RTE कलम 21A अंतर्गत येतं. आणि हे कधी झालं, तर 86 घटना दुरुस्तीनुसार, जी झाली होती 2002 साली. हे सर्व मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. डिफिकल्टी लेवल एवढी नसेल, पण तरीही प्रश्न कसाही फिरवून विचारला जाऊ शकतो. तर RTE कशानुसार आहे, कोणत्या कलमानुसार आहे, तर ते आहे कलम 21A. आणि ते कधी झालं, तर ती 86 घटना दुरुस्ती होती, जी की झाली होती 2002 साली. आणि त्याच्यानंतरनं 21A कलम आपल्याला जोडला गेला. आणि RTE काय सांगतं, तर या कलमानुसार 16 ते 14 वयोगटातील सर्व मुले, हे पण इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर RTE काय सांगतं, तर 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मोफत आणि सक्तीचं असलं पाहिजे. आणि हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, ज्यालाच आपण RTE म्हणतो. तर काय शिकलो आपण आजच्या RTE अंतर्गत पॉइंटमध्ये, तर RTE कायदा लागू झाला 2002 मध्ये, जो मोडतो कलम 21A अंतर्गत. आणि तो आपल्याला सांगतो काय, तर 6 ते 14 या वयोगटातील जी मुलं आहेत, त्या सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि तो त्यांचा मूलभूत हक्क आहे, अधिकार आहे. पुढचा प्रश्न, शाळा आणि समाज हे पुस्तक कुणी लिहिलं? महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, जॉन रोई की रुसो? तर हे पुस्तक लिहिलं गेलं होतं जॉन डुई यांनी. आणि हे कोण होते, जॉन डुई कोण होते, तर ते होते अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ आणि तत्त्वेते. तर त्यांनी काय केलं होतं, त्यांनी हे शिक्षण काय आहे, तर हे समाजाभिमुख असावे. शिक्षण कसे असावे, तर ते समाजाभिमुख असावे, यावर जास्ती भर दिला होता. आणि हे पुस्तक कधी लिहिलं गेलं होतं, तर त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं 19व्या शतकाच्या शेवटी, किंवा ते पुस्तक त्यावेळेस प्रसिद्ध केलं गेलं होतं. तर इथे नोट डाऊन करायचे मुद्दे, स्कूल अँड सोसायटी हे पुस्तक लिहिलं गेलं होतं जॉन डुई यांनी. तर जॉन डुई कोण होते, तर ते एक अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ होते. त्यांनी कशावरती काम केलं, तर त्यांनी हे दाखवण्यासाठी काम केलं की शिक्षण हे समाजाभिमुख असलं पाहिजे. आणि ही बुक पब्लिश झाली होती किंवा प्रसिद्ध झाली होती 19व्या शतकाच्या शेवटी. 10वा प्रश्न, खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती, टीचिंग मेथड, ही विद्यार्थी केंद्रित आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थीचा रोल इम्पॉर्टंट आहे? व्याख्यान पद्धती, प्रयोग पद्धती, पाठ्यपुस्तक पद्धती की यापैकी कोणतेही नाही? तर याचं उत्तर असेल ही थोडंसं तुम्ही जर विचार केलं किंवा इथेच आपण जर पाहिलं, व्याख्यान पद्धतीमध्ये शिक्षक एक्सप्लेन करतात किंवा ते समजावून सांगतात. आणि पाठ्यपुस्तक पद्धतीमध्येही शिक्षकाचा रोल जास्त असतो. पण तेच यापैकी नाही, हा ऑप्शन तर बाद. जर प्रयोग पद्धतीचा विचार केला गेला, तर प्रयोग पद्धतीमध्ये काय होतं, विद्यार्थी स्वतः कृती करतात किंवा एखादा प्रयोग करतात, त्यातून अनुभव घेतात आणि मग शिकतात. तर याचं उत्तर असणार आहे प्रयोग पद्धती. पुढचा प्रश्न मराठी व्याकरणावर आधारित आहे. पाया या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? मूळ, कळस, दगड की भिंत? आता सर्वात पहिले आपल्याला पाया या शब्दाचा अर्थ माहिती असला पाहिजे. पाया असतो जमिनीलगत किंवा जमिनीखाली किंवा जमिनीलगत, आपण असं म्हणू शकतो. तर याचा विरुद्ध असेल, जे असेल जमिनीच्या वरती किंवा
एखाद्या उंच लेवलवरती. तर याचं उत्तर असणार आहे कळस. पुढचा प्रश्न आहे, प्रयोग म्हणजे काय? शब्दांची रचना, संधीचा प्रकार, कर्ता, कर्म व क्रियापद यांचा संबंध की नामाचा उच्चार? तर याचं उत्तर आहे, प्रयोग म्हणजे कर्ता, कर्म व क्रियापद यांचा आपापसातील संबंध. वाक्यातील कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जोडणी, रचना किंवा संबंध असतो त्यालाच मराठी व्याकरणात आपण प्रयोग असे म्हणतो. पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हा आता इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ऑप्शन्स आहेत 5 जून, 2 ऑक्टोबर, 22 एप्रिल की 15 ऑगस्ट. तर याचं उत्तर आहे जागतिक पर्यावरण दिन, ज्याला आपण वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणतो. हा साजरा केला जातो 5 जून रोजी. याची सुरुवात केली होती संयुक्त राष्ट्रांनी म्हणजेच युनायटेड नेशन्सनी 1972 साली स्टॉकहोम परिषदेत. या घोषणेचा मागील उद्देश काय होता? तर जगभरामध्ये आपल्याला पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करायची होती आणि त्याच कारणास्तव आपण 5 जूनला हा दिवस साजरा करतो. कोणतीही कॉम्पिटेटिव्ह परीक्षा असू दे, मग ती TET, CTET, नेट, सेट किंवा MPSC, UPSC, स्टेट सर्व्हिस, कोणतीही परीक्षा, तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय इव्हेंट्सवरती प्रश्न हमखास विचारला जातो. मग त्या तारीख देऊन इव्हेंटचं नाव विचारलं जातं किंवा इव्हेंट देऊन त्याची तारीख विचारली जाते, थीम विचारली जाते, त्याचा उद्देश विचारला जातो. तर हे काय होतं, आता आपली परीक्षा आहे 28 जून रोजी. तर मेमध्ये, जूनमध्ये आणि जुलैमध्ये होणारे सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय इव्हेंट्स तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत आणि त्याबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे. जसं की उदाहरणार्थ 21 जून रोजी आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतो. आता 14वा प्रश्न असेल, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? पृथ्वी, शनी, गुरु की मंगळ? याचं उत्तर आहे गुरु म्हणजेच ज्युपिटर. हा आकाराने आणि वस्तुमानाने दोन्हीही दृष्टिकोनातून सर्व ग्रहांपेक्षा मोठा आहे आणि हा जो ग्रह आहे तो प्रामुख्याने बनला आहे वायूने. नेक्स्ट क्वेश्चन, बालपणीचा काळ हा विकासाच्या कोणत्या अवस्थेत येतो? अर्भकावस्था, कुमारावस्था, बाल्यावस्था की प्रौढावस्था? याला ट्रिकनी जर आपण सोडवलं की बालपण आणि बाल्यावस्था या दोघांचं साम्य जास्ती जमतं, तर याचं उत्तर असण्याचे चान्सेस 99% जास्ती आहेत की ऑप्शन क. पण तरी आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात. तर याचं उत्तर आहे 100% बाल्यावस्था, ज्याला आपण म्हणतो चाइल्डहुड. मानवी विकासाच्या प्रामुख्याने 4 अवस्था मानल्या जातात. अर्भकावस्था, ज्याला आपण म्हणतो इन्फॅन्सी, बाल्यावस्था, ज्याला आपण म्हणतो चाइल्डहुड, जे असतं 2 ते 12 वर्ष. हे सर्व पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती प्रश्न हमखास विचारला जातो. पुढे आहे कुमारावस्था, ज्याला आपण म्हणतो किशोरावस्था पण किंवा ॲडोलसन्स, जी असते 12 ते 18 वर्षांपर्यंत. आणि 4th स्टेज, ज्याला आपण म्हणतो प्रौढावस्था म्हणजेच अडल्टहुड. आणि याचमुळे बालपण हे कशाशी आहे, थेट संबंध याचा आहे बाल्यावस्थाशी. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर हेही क्लिअर आन्सर याचा असणार आहे क्रियाविशेषण अव्यय. आणि ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो विशेषण. तर या प्रश्नाचं उत्तर असेल ब, क्रियाविशेषण अव्यय. पुढचा प्रश्न, भारताचे मिसाईल मॅन कुणाला म्हटलं जातं? डॉक्टर होमी भाभा, CV रमण, डॉक्टर APJ अब्दुल कलाम की विक्रम साराभाई? तर याचं उत्तर असणार आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कारण का? तर त्यांनी भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, ज्याला आपण म्हणतो DRDO, आणि इस्रो मध्ये काम करताना अग्नी आणि पृथ्वी, हे पण महत्त्वाचं आहे, अग्नी आणि पृथ्वी सारख्या बॅलिस्टिक मिसाईल्सचा, ज्याला आपण म्हणतो क्षेपणास्त्र, यांची निर्मिती केली होती आणि या निर्मितीमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. म्हणून त्यांना आपण भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखतो. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात?
204, 206, 210 की 208? याचं उत्तर असणार आहे 206 हाडं. फरक बघा आता. नवजात बालकामध्ये 300 मऊ हाडे, ज्याला आपण सॉफ्ट बोन्स म्हणतो, ते आढळतात. परंतु जसं जसं वय वाढतं तसं तसं ही हाडे एकमेकांमध्ये समाविष्ट होत जातात किंवा जोडली जातात आणि जशी प्रौढ अवस्था येते तर हे 300 हाडं कन्वर्ट होतात 206 हाडांमध्ये. तर ही गोष्ट पण इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्यायची आहे. प्रश्न जर नवजात बालकावरती आधारित असेल तर 300 मऊ हाडे असतात आणि जर एखाद्या प्रौढ व्यक्तीवरती विचारला गेला तर आपल्यामध्ये 206 हाडं असतात. पुढचा प्रश्न हे इम्पॉर्टंट आहे आणि याचं एक्सप्लेनेशनही प्रत्येकाने प्रॉपरली नोट करायचं आहे. मराठी भाषेत एकूण किती मुख्य वर्ण मानले जातात? आणि हे आहे विचारलं गेलेलं जुन्या व्याकरणानुसार. 34, 48, 52 की 50? तर मोस्टली सगळ्यांना कन्फ्यूज होईल 48 आणि 52 मध्ये. हे कन्फ्युजन आता तुम्हाला एक्सप्लेनेशन नंतरनं क्लिअर होऊन जाईल. तर जुन्या व्याकरण पद्धतीनुसार आपल्याकडे 48 मुख्य वर्ण आहेत. पारंपरिक किंवा मोरो केशव दामले हे नावं लक्षात ठेवायची आहेत. जुनं मराठी व्याकरण मोरो केशव दामले यांच्या पद्धतीनुसार किंवा पारंपरिक पद्धतीनुसार असा जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याकडे मूळ 48 वर्ण होते. मात्र महाराष्ट्र शासनाच्या 6 नोव्हेंबर 2009 ही तारीख पण तितकीच महत्त्वाची आहे. 6 नोव्हेंबर 2009 च्या निर्णयानुसार इंग्रजी स्वर जे की आहेत अ आणि ॲ याच बरोबरीने विशेष संयुक्त व्यंजन श आणि ज्ञ मिळून आता आधुनिक वर्णमाळेत आपल्याकडे आहेत 52 वर्ण. लक्षात ठेवायचा आहे फरक. पारंपरिक जुनी व्याकरण पद्धती किंवा मोरो केशव दामले यांच्यानुसार विचारलं गेलं तर 48 आधुनिक वर्णमाला किंवा जी आता नवीन व्याकरण पद्धत आहे त्याच्यानुसार आपल्याकडे आहे 52 वर्ण. कन्फ्यूज न होता क्वेश्चन नीट वाचून उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न. 20 कॉन्सेप्ट आशा आहे तुम्हाला प्रत्येकाला समजली असतील. समावेशक शिक्षण ज्यालाच आपण म्हणतो इन्क्लुझिव्ह एज्युकेशन कशावर भर देतं? फक्त हुशार मुलांचे शिक्षण, दिव्यांग मुलांसाठी वेगळी शाळा, सर्व प्रकारच्या मुलांचे एकत्र शिक्षण की केवळ व्यावसायिक शिक्षण? तर याचं उत्तर आपण शोधूया. जी ट्रिक आपण बघितली होती, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कीवर्ड स्ट्रॅटेजी. हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही कोर्स प्लेलिस्ट बघू शकता. जर तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह कीवर्ड स्ट्रॅटेजी तुम्ही प्रॅक्टिस केली तर CDP वरती आधारित कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगदी 5 सेकंदात देऊ शकताय. तर आता बघा त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला काय करायचंय, टोकाचे शब्द वगळायचे आहेत. तर ऑप्शन ए बघा, फक्त हुशार मुलांचे शिक्षण. तर इथं आला भेदभाव, तर हा ऑप्शन तुम्ही टोटली वगळू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला परत काय करायचंय, दिव्यांग मुलांसाठी वेगळी शाळा नाही, इन्क्लुझिव्ह म्हणजे सर्वांचा समावेश, वेगळी शाळा म्हणजे भेदभाव. तर मी तुम्हाला स्ट्रिक्टनुसारच शिकवेल, उत्तर सांगेल याचं. फक्त नाही, वेगळी शाळा नाही. आता सर्व प्रकारच्या मुलांचं एकत्र शिक्षण, तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. जो सर्वात लांब ऑप्शन असेल तर तो तुमचं उत्तर असण्याचे 95% चान्सेस असतात. आणि सर्व प्रकारच्या याला बघा, याचे 3 चान्सेस कसे वाटतात. 1 स्टार झाला की आपल्या स्ट्रॅटेजीनुसार सर्वात मोठा ऑप्शन करेक्ट आन्सर असू शकतं, त्याचा 1 स्टार. दुसरा स्टार झाला सर्व प्रकारच्या म्हणजे समावेश म्हणजेच इन्क्लुझिव्ह, त्याच्यामुळे दुसरा स्टार. तरीही कन्क्लुजनला न येता, जसं मी त्या व्हिडिओमध्येही सांगितलं की सर्व ऑप्शन जोपर्यंत आपण चाचपडून पाहत नाही तुम्हाला कोणत्याही कन्क्लुजनला यायचं नाही. आता बघा, ऑप्शन डी पहिलाच शब्द येतो केवळ. केवळ हा टोकाचा शब्द आहे, निगेटिव्ह शब्द आहे, तर डी ऑप्शन पण गेला. तर तुमचा या प्रश्नाचा 100% उत्तर असणार आहे सर्व प्रकारच्या मुलांचे एकत्र शिक्षण. ज्यांनी कुणी तो व्हिडिओ पाहिला नाही सर्वांनी आवर्जून तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुम्हाला उत्तर शोधायला तितकंच सोपं बनून जाईल. सर्वांना आजचं सेशन समजलं असेल, तुम्हाला 20 नवीन कॉन्सेप्टची ओळख झाली असेल आणि प्रॅक्टिसही झाली असेल. सर्वांना हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जर कोणतीही क्वेरी असेल,
तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. डेफिनेटली तुमच्या क्वेरीवरती काम केलं जाईल. आणि ज्यांना कुणाला प्रॅक्टिस PDF हवे आहेत त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून PDF ऑर्डर करायची आहे. उद्या भेटूया नवीन सिरीजसोबत. धन्यवाद.